हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर अर्णवच्या बिझनेसमध्ये एक मोठं संकट आलं होतं. त्याचं विंटर कलेक्शन फ्लॉप झालं आणि यामागे लावण्या होती. लावण्याने जाणून बुजून हे केलं होतं. अर्णवच्या स्वस्तिक फॅशनला टाळं लावायचं, त्याची कंपनी बंद करायची, त्याला बर्बाद करायचं असं लावण्याने ठरवलेलं. पण ईश्वरीला तिचा हा प्लॅन समजला आणि मग ईश्वरीने अर्णवसाठी असं काहीतरी केलंय ज्यामुळे अर्णवचं हे विंटर कलेक्शन हिट झालंय. सोशल मीडियावर सगळीकडे अर्णवचीच चर्चा होतीये, त्याच्या विंटर कलेक्शनची चर्चा होतीये आणि हे फ्लॉप झालेलं विंटर कलेक्शन पुन्हा एकदा हिट झालंय आणि ईश्वरीने अर्णवसाठी खूप भारी काम केलंय. मग तिने असं नेमकं केलंय तरी काय? अर्णव हा ईश्वरीवर एवढा खुश का झालाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही सगळ्या इन्व्हेस्टरला सांगते की हे विंटर कलेक्शन नाव जरी इंग्लिशमध्ये असलं तरी आपल्या देशातच या विंटर कलेक्शनचं सगळं उत्पादन होणार आहे आणि आपल्या देशातच त्याचा मोठा खप होणार आहे, मोठी विक्री होणार आहे. त्यामुळे आता लोकांच्या मनाला भिडेल आणि आपल्या मातीचा सुगंध असलेली कॅचलाईन आपल्याला या कॅम्पेनसाठी ठेवावी लागणार आहे. म्हणजे लोक या गोष्टीशी कनेक्ट करतील, त्यांच्या मनाला भिडेल, हृदयाला भिडेल असा काहीतरी विचार करावा लागेल. ही कॅचलाईन आपल्या हृदयातून भिडली पाहिजे, मनाला भिडली पाहिजे. पण लावण्या ही लगेचच मध्ये तिला थांबवते आणि म्हणते, ईश्वरी हा बिझनेस आहे, बिझनेस. हे काही जेवण बनवायचं काम नाही आहे जे मनाने आणि हृदयाने बनवायचं असतं. हे बिझनेस आहे. बिझनेस हा डोक्याने, ब्रेनने करायचा असतो. त्यामुळे जी कॅशलाईन आहे ना, ती सुद्धा ब्रेनने आली पाहिजे, हृदयाने नाही. पण अर्णवला हे लावण्याचं काही पटत नाही. तो लावण्याकडे लक्षच देत नाही आणि ईश्वरीला म्हणतो, नाही ईश्वरी, तू जे बोलतेस ना एकदम बरोबर बोलतीये आणि तू कॅशलाईन एकदम भारी सुचवलीये आणि ही कॅशलाईन खरंच मनाला भिडायला हवी. ईश्वरी ही सगळ्या इन्व्हेस्टरला पुन्हा एकदा सांगते की कॅशलाईन इंग्लिशमध्ये नकोय, तर कॅशलाईन ही मराठीत हवी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा विंटर कलेक्शनचा चांगला खप होईल आणि सोशल मीडियावर चांगलीच हवा तयार होईल. अर्णवला आणि इन्व्हेस्टर्सला हे पटतं. लावण्या चिडून म्हणते, ईश्वरी तुला इतकाच कॉन्फिडन्स आहे ना, तुला सगळं कळतंय, इतकी भारी आयडिया दिली आहे तू की आपल्या मनाला भिडेल, हृदयाला भिडेल, मातीचा सुगंध येईल अशी एखादी कॅशलाईन असायला हवी. मग तूच कॅशलाईन सुचव ना. अर्णव चिडून म्हणतो, लावण्या ते ईश्वरीचं काम नाहीये. आत्ताच्या आत्ता आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीमध्ये कॉल कर आणि तेथील कॉपीरायटरला ईश्वरी जे काही बोललीये ते सगळं सांग आणि तशीच कॅशलाईन त्याला लवकरात लवकर बनवायला सांग. लावण्याला राग येतो पण तिचा नाईलाज होतो आणि ती हो म्हणते. अर्णव हा सगळ्या इन्व्हेस्टरला सांगतो, चला आपण मीटिंग रूममध्ये जाऊया आणि तेथेच पुढील चर्चा करूया. असं म्हणून तो इन्व्हेस्टर आणि ईश्वरीला घेऊन तेथून निघून जातो. लावण्याला खूप राग आलेला असतो. सगळे गेल्यानंतर लावण्या तेथे तोडफोड करू लागते, फेकझोक करू लागते आणि म्हणते, ही ईश्वरी पुन्हा एकदा माझ्या रस्त्यात आडवी आली. मी तर हाच प्लॅन बनवला होता की अर्णवचं विंटर कलेक्शन फ्लॉप झालंय असं सांगायचं, मग त्यासाठी कॅशलाईन द्यायची आणि मग हे विंटर कलेक्शन हिट होणार. अर्णवच्या मनात माझी जी किंमत राहिलेली नाहीये ना, ती किंमत पुन्हा एकदा होईल. त्याला माझी गरज किती आहे हे समजेल आणि अर्णव पुन्हा एकदा माझी इज्जत करेल. यासाठी मी हा प्लॅन बनवला होता. पण ही ईश्वरी मध्ये आली, तिने माझा प्लॅन फ्लॉप केला. ईश्वरी मी तुला सोडणार नाहीये. आता पहा मी अर्णवच्या कंपनीला कसं टाळं लावते, कसं त्याला बर्बाद करते असा विचार लावण्या करते. तर दुसरीकडे अंजली ही घरातील देवळात असते. ती देवी आईची पूजा करते आणि हात जोडून म्हणते, देवी आई माझ्या चिंटूच्या बिझनेसवर खूप मोठं संकट आलंय, त्याला या संकटातून वाचव. माझ्या चिंटूवर हे संकट जास्त काळ राहू देऊ नको. ती देवीला विनवणी करत असते. तर इकडे मामी मात्र चांगलीच खुश असते. राजेश तेथे येतो आणि विचारतो, मामी काय चाललंय? मामी त्याला सांगते, आपल्या स्वस्तिक फॅशनवर खूप मोठं संकट आलंय. राजेशला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, कसलं संकट आलंय? तर मामी सांगते, संकट आलं नाहीये, आणलंय ते सुद्धा लावण्याने. राजेशला काहीच समजत नाही. राजेश मामीला विचारतो, मामी तुम्ही काय बोलताय? लावण्याने संकट आणलंय आणि कोणतं संकट आलंय स्वस्तिक फॅशनवर? तर मामी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. थोड्या वेळातही मामीने लावण्याला फोन केलेला असतो. मामी लावण्याला विचारते, लावण्या मी जे काही ऐकलंय ते खरंय का?
स्वस्तिक फॅशनचं विंटर कलेक्शन फ्लॉप झालंय, एवढं मोठं संकट आलंय. लावण्या हो म्हणते. मामी तिला विचारते, मग अर्णव खूप टेन्शनमध्ये असेल ना, तुझ्यावर सुद्धा चिडला असेल, कारण हे विंटर कलेक्शन हिट करण्याची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावरच होती. लावण्या स्माईल करते आणि मामीला सांगते, हो मामी, ती जबाबदारी माझ्यावरच होती आणि मी जबाबदारी नीट पार पाडलेली नाहीये, त्यामुळेच हे संकट आलंय. मामीला मोठा धक्काच बसतो. मामी विचारते, हे तू काय बोलते? तू जाणून बुजून ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार नाही पाडली का? जाणून बुजून हे संकट तू ओढवून घेतलंय का? लावण्या सांगते, हो मामी, हा माझाच प्लॅन होता. तुम्हाला तर माहितीये की आता अर्णवला ती ईश्वरी जास्त महत्वाची झालीये. बिझनेस डिसिजनमध्ये सुद्धा तो ईश्वरीचा सल्ला घेतोय. त्याला आता माझी काहीच किंमत राहिलेली नाहीये. त्यातच त्याला माझं सत्य सुद्धा समजलंय. त्यामुळे तो मला कवडी मोल सुद्धा किंमत देत नाही. म्हणूनच मी हा प्लॅन बनवलाय. मी जाणून बुजून त्याचं हे विंटर कलेक्शन फ्लॉप केलंय आणि आता मीच त्याला अशी आयडिया देणार आहे ज्यामुळे त्याचं हे विंटर कलेक्शन हिट होईल आणि मग त्याला माझी किंमत समजेल. त्याच्या बिझनेससाठी त्याच्या आयुष्यात मी किती महत्त्वाची आहे हे त्याला कळेल आणि तो पुन्हा एकदा मला किंमत देऊ लागेल. हे ऐकून मामीला खूप आनंद होतो. मामी म्हणते, अरे वा लावण्या, तू तर एकदम भारी प्लॅन बनवलाय. करत राहा, असेच प्लॅन बनवत राहा. लावण्या म्हणते, हो मामी, माझा हा प्लॅन नक्कीच यशस्वी होईल. हा प्लॅन ऐकून राजेश सुद्धा चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, वा वा, लावण्यानं तर भारी प्लॅन बनवलाय. मामी म्हणते, खरंच लावण्या खूप हुशार आहे, आता आपल्या मनासारखं होईल. असं म्हणून मामी तेथून जाते. तर राजेश विचार करतो, वा लावण्या, हा प्लॅन बनवलाय, त्याचा फायदा तुला किती होईल ते मला माहीत नाही, पण मला तर नक्कीच होईल. कारण त्या चिंटुकल्याने पैसे मिळवण्याचे माझे सगळे मार्ग बंद केलेत. पण आता ऑफिसमधील या संकटामुळे तो ऑफिसमध्ये बिझी राहील आणि तोपर्यंत मला घरात माझे खिसे भरण्यासाठी काहीतरी दुसरा मार्ग शोधता येईल. तेवढ्यात राजेशला एक कल्पना सुचते आणि तो लगेचच अंजलीच्या मागे मागे मंदिरात येतो. अंजली ही देवी आईसमोर हात जोडून उभी असते. राजेशला दिसतं की अंजलीची ओढणी ही दिव्याजवळ आहे. तो लगेचच अंजलीची ओढणी बाजूला करतो आणि अंजलीला म्हणतो, अगं अंजली, तुझं लक्ष कुठे? आत्ता ओढणीला आग लागली असती ना. अंजली खूप घाबरते आणि म्हणते, खूप खूप थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवला, मला वाचवलं. तर राजेश म्हणतो, ते तर माझं कर्तव्य आहे. पण अंजली, तुला काही कळतंय का? आजकाल आपल्या घरावर खूप संकट येत आहे. आत्ताच मला मामा आणि मामीने सांगितलं की आपल्या स्वस्तिक फॅशनवर खूप मोठं संकट आलंय. अंजली सांगते, पहा ना, अर्णववर खूप मोठं संकट आलंय. कंपनी बंद होईल की काय असं वाटतंय मला. पण मला तर खूप भीती वाटतेय. राजेश तिला समजावून सांगतो, घाबरण्याची गरज नाहीये. अर्णव खूप हुशार आहे, या संकटातून बाहेर येईल. पण तुला एक कळतंय का, मागील काही दिवसांपासून आपल्या घराला कोणाशी तरी वाईट नजर लागलीये. फक्त संकट येत आहे. अर्णववर हल्ला झाला, ईश्वरीवर हल्ला झाला आणि ही गोष्ट काही चांगली नाहीये. अंजली आणखीनच घाबरते. राजेश तिला सांगतो, मी थोड्या वेळ आधी मंदिरात गेलो होतो ना, तेथे पुजारी काकांना सगळं काही सांगितलं की आमच्या घरावर संकट येत आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरामध्ये काही जुन्या वस्तू आहेत का? जर असतील तर त्या बाहेर काढा, कारण या जुन्या वस्तूंमुळेच घरावर अशी संकटं येतात. अंजली सांगते, हो आहेत ना, आपल्या स्टोअररूममध्ये खूप जुन्या वस्तू आहेत, अडगळीच्या खोलीमध्ये. हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो. राजेश म्हणतो, ठीक आहे अंजली, मग त्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची ते मी पाहतो, म्हणजे आपल्या घरावर कोणतंही संकट यायला नको. अंजली म्हणते, ठीक आहे, तुम्ही त्या वस्तूंची विल्हेवाट लावा आणि मी हे देवघर आवरून घेते. आणि ती देवघर आवरू लागते. राजेश हा चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, ए बावळट बायको, तुझ्या घरावर कितीही संकट आली त्याचं मला काय देणं घेणं आहे. मला तर माझा खिसा भरायचा आहे. मला माहिती आहे त्या स्टोअररूममध्ये खूप अँटिक वस्तू आहे आणि त्या वस्तू विकल्यावर मला लाखो रुपये मिळतील आणि मग मी त्या दादाचं तोंड बंद करू शकेल. असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो आणि देवीला नमस्कार करतो. तर इकडे लावण्या एका मैत्रिणीशी बोलत असते आणि तिला सांगते, माझा प्लॅन खूप जबरदस्त आहे. आता अर्णवला कुणीच वाचू शकणार नाही. अर्णव हा रस्त्यावर येणार, अर्णव भीक मागणार, त्याच्या स्वस्तिक फॅशनला टाळा लागणार, कारण त्याला कॅशलाईनच सापडणार नाहीये. इन्व्हेस्टर त्याच्यावर खूप चिडतील आणि त्याचं नवीन कॅम्पेन सुद्धा फ्लॉप होईल. मी कॉपीरायटरला फोनच केला नाहीये, काही ब्रीफच दिलं नाहीये, मग तो कॅशलाईन तरी कशी देणार? म्हणजे अर्णव हा नक्कीच रस्त्यावर येईल. लावण्या फोन कट करते. त्यानंतर ती स्वस्तिक फॅशनच्या नावाजवळ येते आणि तेथे 2 साखळ्या बांधते. त्याला चक्क कुलूप लावते आणि म्हणते, अर्णव,
आता तुझ्या कंपनीला टाळं लागणार, तू रस्त्यावर येणार, तू बर्बाद होणार, तू माझा अपमान केलाय ना, आता मी तुझा अपमान होऊ देणार आणि या संकटातून तुला कुणीच वाचू शकणार नाही. त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि हे सगळं ऐकून तिला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी लावण्याला आवाज देते. लावण्याला समजतं की ईश्वरीने सगळं ऐकलंय, पण ती तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काही कमी करत नाही. ती विचारती, तू येथे कशाला आलीये? तर ईश्वरी म्हणते, याचा अर्थ हे सगळं तुम्ही केलंय का? तुम्ही जो चांगुलपणाचा आव आणला होता ते सगळं नाटक होतं का? तुम्ही इतक्या खालच्या पातळीला उतराल असं मला वाटलं नव्हतं लावण्या मॅडम. लावण्या चिडून म्हणते, मग का नाही उतरायचं? तो अर्णव तुझ्यासाठी सगळं काही करतो. त्याने माझ्याशी लग्न न करता तुझ्याशी लग्न केलं, मला त्याचे पाय धरायला लावले, पुन्हा पुन्हा तो माझा अपमान करतो आणि त्याचा बदला मी घेणारच. आणि मी तर साधा प्लॅन बनवला होता. अर्णवचं विंटर कलेक्शन फ्लॉप झालंय असा बनाव रचला होता. त्यानंतर मीच त्याला कॅशलाईन देणार होते आणि त्याच्या मनात पुन्हा एकदा माझी इमेज सुधारणार होते की त्याच्या बिझनेससाठी मी किती महत्त्वाची आहे. पण तू ते होऊ दिलं नाही. तू माझ्या प्लॅनच्या आडवी आली आणि सगळं काही वाईट केलंस. माझा प्लॅन फ्लॉप केला आणि आता मात्र मी तुला आणि त्या अर्णवला सोडणार नाहीये. मी त्या कॉपीरायटरला फोनच नाही केलाय, तुम्हाला कॅशलाईन नाही मिळणार. आणि मग अर्णव हा बर्बाद होईल, त्याच्या कंपनीला टाळं लागेल, टाळं. हे ऐकून ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, नाही होऊ देणार, मी माझ्या अर्णव सरांना बर्बाद नाही होऊ देणार. तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी मी त्यांना वाचवणार, हे लक्षात ठेवायचं. लावण्या चिडून म्हणते, एवढा कॉन्फिडन्स? मग तूच दे ना कॅशलाईन. तुझ्यात जर काही हिंमत असेल ना तर आज संध्याकाळपर्यंत कॅशलाईन दे आणि अर्णवला आणि त्याच्या कंपनीला या संकटातून वाचव. हे घे चावी. असं म्हणून ती ईश्वरीच्या हातात चावी देते. पण ईश्वरी ही चावी तिच्याच हातात पुन्हा एकदा ठेवते आणि म्हणते, मला या चावीची गरज नाहीये. ही चावी तुमच्याकडेच ठेवा आणि मी तुम्हाला चॅलेंज देते. संध्याकाळपर्यंत मी कॅशलाईन देणार आणि अर्णव सरांना त्यांच्या कंपनीला या संकटातून वाचवणार. असं चॅलेंज देऊन ईश्वरी तेथून निघून जाते. लावण्याला खूप राग येतो आणि ती विचार करते, कर ना, तुला काय करायचं ते कर, मी सुद्धा पाहते तू काय करू शकते. लावण्या खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे राजेश हा स्टोरूममध्ये येतो. स्टोरूममध्ये खूप जुन्या अँटिक वस्तू ठेवलेल्या असतात. राजेश एक शोपीस पाहतो आणि म्हणतो, अरे वा, हा शोपीस तर कमीत कमी 10-12 हजार रुपयांचा तर असेल. त्याच्या मागे आणखीन एक शोपीस असतो. राजेश हा शोपीस मोठा असल्यामुळे विचार करतो, याचे तर कमीत कमी 20-25 हजार रुपये मिळतील. म्हणजे हे सगळे शोपीस विकले तर मला कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये मिळतील आणि मग मी हे 2 ते 3 लाख रुपये त्या दादाच्या तोंडात कोंबणार. म्हणजे कमीत कमी 10-20 दिवस तरी तो शांत बसेल, मला वसुलीसाठी त्रास नाही देणार. राजेश मनातल्या मनात विचार करतो, ए चिंटुकल्या, तुला काय वाटलं होतं तुझ्या ताईबरोबर तू जॉईंट अकाउंट उघडशील आणि माझे सगळे पैसे मिळवण्याचे मार्ग बंद करशील का? तू एक माझा मार्ग बंद करशील तर मी 1000 मार्ग ओपन करेल. तेवढा हुशार आहे मी. आणि आता पहा मी पैसे कसे जमा करतो ते. राजेश हा चांगलाच खुश असतो आणि त्याच वेळेस राजेशच्या मागे मामीने ठेवलेली संदूक असते, ज्या संदूकमध्ये सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचे ते खांद्यावर डोकं ठेवलेले फोटोज असतात. आणि आता अँटिक वस्तूंबरोबर राजेश नक्कीच ती संदूक सुद्धा देऊन टाकणार आणि मामीचा सगळा प्लॅन फ्लॉप होणार, एवढं मात्र नक्की. राजेश लगेच आपल्या एका माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की उद्या सकाळी तू घरी यायचं आणि हे सगळं सामान घेऊन जायचं, पण पैशांबद्दल घरातील लोकांबरोबर काहीच नाही बोलायचं. तो व्यवहार आपल्या दोघांमध्ये आपण ते नंतर पाहू. असं म्हणून राजेश फोन कट करतो आणि चांगलाच खुश होतो. पण त्याला माहीत नसतं की त्याच्या या 2-3 लाखांपायी तो अर्णव आणि ईश्वरीचं नातं तोडण्याचा सगळ्यात मोठा प्लॅन फ्लॉप करतोय आणि मामीचा हा प्लॅन पाण्यात जाणार आहे. तर दुसरीकडे मीटिंग रूममध्ये सगळेजण या नवीन ॲड कॅम्पेनच्या कॅशलाईनची वाट पाहत असतात. मीडियावाले अर्णवला म्हणतात, अर्णव सर, तुम्ही आम्हाला कॅशलाईन सांगा, आम्ही लगेचच ती सोशल मीडियावर व्हायरल करतो, म्हणजे तुमचं हे कॅम्पेन चांगलंच हिट होईल. पण अर्णव एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टरला मोठा धक्काच बसतो. इन्व्हेस्टर विचारतात, काय झालं मिस्टर ASR, तुम्ही कॅशलाईन का नाही सांगत आहात? कॅशलाईन सांगा ना लवकर. पण अर्णव काहीच बोलत नाही, तो गप्पच बसतो. त्यामुळे इन्व्हेस्टर खूप चिडतात आणि म्हणतात, तुमची कॅशलाईन अजून तयार नाहीये का? कॅशलाईनच नसेल तर या ॲड कॅम्पेनला काय अर्थ आहे आणि तुमचं विंटर कलेक्शन हे कसं हिट होणार? अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो
आणि विचार करतो जर कॅशलाईन नाही मिळाली तर हे विंटर कलेक्शनचं जे ॲड कॅम्पेन आहे ते नाही चालणार आणि मग मला इन्व्हेस्टरचे सगळे पैसे परत करावे लागतील. आमची कंपनी खूप मोठ्या क्रायसिसमध्ये जाईल. असा दिवस पाहावा लागेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. अर्णव याच विचारात दंग असतो. तेवढ्यात लावण्या तेथे येते. अर्णव तिला इशाऱ्याने विचारतो कॉपीरायटरने कॅशलाईन दिली की नाही, तर लावण्या नकारार्थी मान हलवते. त्यामुळे अर्णव आणखीनच दुःखी होतो. मीडियावाले त्याला विचारतात काय झालं अर्णव सर, कॅशलाईन रेडी नाही आहे का? अर्णव नाही असं बोलणार तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि म्हणते कॅशलाईन रेडी आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अर्णवचा, लावण्याचा, इन्व्हेस्टरचा विश्वासच बसत नाही की कॅशलाईन रेडी आहे का. मीडियावाले ईश्वरीचे फोटो काढत असतात. ईश्वरी पुढे येते. अर्णव तिला विचारतो मिस इंदोर हे काय बोलतेस तू? तर अर्णवला ती सांगते हो सर कॅशलाईन रेडी आहे. अर्णव तिला म्हणतो मिस इंदोर तू जी आयडिया दिली ना ती गोष्ट वेगळी आहे, पण ही कॅशलाईन स्वतः बनवणं ही गोष्ट खूप वेगळी आहे. ते तुझं काम नाही आहे, ते कॉपीरायटरचं काम आहे. आणि जर तुझी कॅशलाईन इन्व्हेस्टर्सला किंवा मीडियाला नाही आवडली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपली कंपनी आणखीनच संकटात सापडेल. लावण्य हसू लागते. तिला वाटतं या ईश्वरीने काय कॅशलाईन बनवलेली असेल. पण ईश्वरी ही अर्णवला विचारते सर तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? अर्णव म्हणतो हो आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण ईश्वरी हे काम तुला नाही जमणार. तर ईश्वरी म्हणते सर एकदा पहा तरी, मी ही कॅशलाईन खूप छान बनवली आहे. असं म्हणून ती एका स्टँडीवर हा व्हाईट बोर्ड ठेवते आणि अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्हीच आता या कॅशलाईनचं उद्घाटन करा. सगळे मीडियावाले हे कव्हर करू लागतात की आता आपण स्वस्तिक फॅशनच्या ऑफिसमध्ये आहोत आणि त्यांच्या नवीन विंटर कलेक्शनची कॅशलाईन आता लॉन्च होणार आहे. अर्णवला विश्वास असतो की ईश्वरीची कॅशलाईन ही काही भारी नसेल, पण तो नाईलाजाने या कॅशलाईनचं उद्घाटन करतो आणि ही कॅशलाईन पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कारण यामध्ये लिहिलेलं असतं सात्विक फॅशन विंटर कलेक्शन ऊब आईच्या मायेची. ही फक्त थंडीपासूनच नाही तर वाईट नजरेपासूनही वाचवते. ईश्वरी हे बोलून दाखवते. पण अर्णवला ही कॅशलाईन आवडत नाही. लावण्याला सुद्धा ती आवडत नाही आणि तिला खूप आनंद होतो. इन्व्हेस्टर सुद्धा खूप कन्फ्युजनमध्ये असतात की ही कॅशलाईन चांगली की नाही, ही चालेल की नाही. पण मीडियावाले हे सगळं कव्हर करत असतात. ऊब आईच्या मायेची ही कॅशलाईन वाचून अर्णवला त्याच्या आईची आठवण येते की लहानपणी आई त्याची किती काळजी घ्यायची, त्याच्यावर किती प्रेम करायची. तो आईच्या आठवणीमध्ये रमून जातो आणि त्याच वेळेस अचानक सगळे इन्व्हेस्टर, मीडियावाले, लावण्या आपला मोबाईल चेक करू लागतात आणि या सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो. ते मोबाईलमध्ये ओ माय गॉड हे काय होतंय असं बोलू लागतात. अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं. अर्णव सुद्धा त्याचा मोबाईल पाहतो. तेव्हा त्याला दिसतं की त्याची ही कॅशलाईन सात्विक फॅशनची नवीन कॅशलाईन जी ईश्वरीने लॉन्च केली आहे ती खूप हिट झाली आहे. अवघ्या एका मिनिटामध्ये त्याला हजारो लाखो लाईक्स मिळत आहे. लोक याला लाईक्स करताय. त्यामुळे अर्णवलाही आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरी खूप खुश होते. लावण्या तर डोक्याला हातच मारून घेते. ओ माय गॉड हे काय झालं. आणि मीडियावाले अर्णव आणि ईश्वरीचं खूप कौतुक करतात आणि लाईव्ह टीव्हीवर सांगतात की सात्विक फॅशनची नवी कॅशलाईन खूप मोठी हिट झाली आहे. लोक त्याचं कौतुक करताय आणि सगळे इन्व्हेस्टर ईश्वरीचं कौतुक करू लागतात. वा मिसेस राजेश शिर्के तुमची कॅशलाईन तर हिट झाली आहे, सगळ्यांना खूप आवडतीये, तुम्ही किती छान काम केलं, खरंच तुम्हाला सलाम. असं म्हणून ते ईश्वरीचं कौतुक करतात. त्यामुळे लावण्याचा खूप जळफळाट होतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तू आज फक्त माझ्या कंपनीला नाही वाचवलंय तर माझ्या आईचं स्वप्न वाचवलंय. तुला माहिती आहे की सात्विक फॅशनच्या जागी मी माझ्या आईला पाहतो आणि आज तू माझ्यासाठी खूप भारी काम केलंय. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला पुढे घेऊन येतो. अर्णव सगळ्या मीडियासमोर सांगतो की ही कॅशलाईन माझ्या बायकोने मिसेस ईश्वरी अर्णव राजेश शिर्केने बनवली आहे. हे ऐकून सगळेजण ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतात. सोशल मीडियावर, टीव्हीवर सगळीकडे ईश्वरीची चर्चा होऊ लागते. ईश्वरी आणि अर्णव हे किती भारी बिझनेस कपल आहे, किती क्यूट कपल आहे, परफेक्ट कपल आहे, अशी चर्चा सगळीकडे रंगलेली असते. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी खूप खुश असतात. तर लावण्याचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. तिचा खूप जळफळाट होत असतो. ईश्वरीने तिचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं आणि हे विंटर कलेक्शन हिट करून दाखवलेलं असतं. अर्णव ईश्वरीला थँक्यू म्हणतो की आज तुझ्यामुळेच माझ्या कंपनीवरचं आणि माझ्यावरचं हे मोठं संकट टळलंय
आणि आज तू खरंच मला खूप मोठी मदत केली आहे. ईश्वरी त्याच्याकडे पाहून स्माईल करते. अर्णवसुद्धा खूप खुश असतो. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे बिझनेसमध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटाचा सामना करताय. अर्णवला अजून ईश्वरीवर तेवढा विश्वास नाहीये की ईश्वरी बिझनेसमध्ये काही करेल की नाही, पण ईश्वरी जे काही करते ते मनापासून करते आणि मनापासून केलेली कोणतीही गोष्ट, मग ती घरात असो किंवा बिझनेसमध्ये असो, स्वयंपाकात असो किंवा ॲड कॅम्पेनमध्ये असो, ती नक्कीच हिट होते, ती नक्कीच सगळ्यांना आवडते, एवढं मात्र नक्की. आणि ईश्वरीने बनवलेली ही कॅशलाईन सगळ्यांना आवडली आहे. त्यामुळे अर्णवच्या कंपनीचंही विंटर कलेक्शन नक्कीच हिट होईल, सुपर हिट होईल, यात शंका नाही. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे सुद्धा खूप खुश आहेत. हा तर झाला आजचा एपिसोड, पण पुढील एपिसोडमध्ये एक खूपच भारी गोष्ट घडणार आहे, एक रोमॅन्टिक गोष्ट घडणार आहे. कंपनीतील टेन्शन मिटल्यामुळे संपूर्ण राजे शिर्के कुटुंब घरी खूप खुश असेल आणि सगळेजण मिळून रात्री एक गेम खेळत असतील आणि मस्त गरमागरम भुट्टे खात असतील. तेव्हा आकाश एक गेम सांगणार की आपण असा गेम खेळूया की प्रत्येकाने एक शब्द बोलायचा आणि त्या शब्दावर आपल्या मनात जे काही येईल ते सांगायचं. ईश्वरी खूप एक्सायटेड होईल आणि म्हणेल, मी सांगते पहिला शब्द. पहिला शब्द असेल प्रेम, आणि प्रेम या शब्दावर अर्णव सर बोलतील आणि अर्णव यासाठी तयार होईल. तो लगेचच पुढे येईल आणि ईश्वरीच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे पाहत पाहत प्रेम या शब्दावर तो बोलणार आणि हे दोघेही एकमेकांबद्दलच्या प्रेमाच्या भावना कबूल करतील. खरं सांगायचं तर ते काय आय लव्ह यू वगैरे म्हणणार नाहीये, पण दोघेही एकमेकांशी खूपच प्रेमाने बोलतील आणि कोड्या कोड्यात माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगतील, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हा सीन पाहायला मजा येईल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. तू ही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला आवडते ना? हे सुद्धा कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.